सांगली जिल्हा कारागृहात बंदी असणाऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या नातेवाईकांनी कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला। ही घटना 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता घडली। या प्रकरणी महिला पोलीस शिपाई वैशाली काशीनाथ जाधव वर्ष 38 राहणार एकतानगर कुपवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सचिन माडेकर वर्ष 45, महादेवी सचिन माडेकर वर्ष 40 दोघे मूळ राहणार निपाणी बेळगाव राज्य कर्नाटक, सध्या राहणार चांदणी चौक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर आणि वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील विधी संघर्षित बालिका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी या पोलीस शिपाई असून त्या सध्या सांगली कारागृह सांगली येथे नेमून दिलेले कर्तव्य पार पाडित आहेत। सांगली कारागृहातील अनिकेत सचिन माडेकर हा बंदी असून गुरुवारी सकाळी त्याचे 3 नातेवाईक मुलाखतीकरता आले होते। त्यावेळी त्यांनी दाखवलेल्या आधार कार्डवरून एक महिला ही आधार कार्डवर असलेली महिला नसल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले। त्यांनी याबाबत त्यांच्या वरिष्ठांना सांगितले असता त्यांनी खात्री केली। सदर मुलगी ही निकिता सचिन माडेकर नसून ती विधी संघर्षित बालिका असल्याचे तिने सांगितले। त्यावेळी फिर्यादी यांनी इतर नातेवाईकांना त्यांचे आधार कार्ड विचारले असता अनिकेत माडेकर यांचे वडील सचिन माडेकर यांनी फिर्यादी यांना प्रत्येक वेळी तुम्हाला आधार कार्ड काय दाखवायचे, तुमच्याकडे नोंद ठेवता येत नाही काय, तुम्ही जास्त शहाणपणा करू नका, तुम्हाला मी बघून घेतो, आमचे आधार कार्ड तपासायचा तुम्हाला काय संबंध, अशा एक धमकी देऊन या महादेवी माडेकर आणि करिश्मा भीमराव कांबळे यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करून तुम्ही मला मुलाखत कशी देत नाही ते बघतो, तुमची तक्रार कोर्टाकडे करतो असे म्हणून फिर्यादीला इतर बंद्याच्या नातेवाईकांना देत असलेल्या मुलाखती थांबवण्यास भाग पाडून फिर्यादी यांना शासकीय कामापासून परावृत्त केले। म्हणून फिर्यादी यांनी सरकारतर्फे सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन माडेकर, महादेवी सचिन माडेकर आणि विधी संघर्षित बालिका यांच्यावर दुपारी 3:30 वाजता गुन्हा दाखल केला आहे। तर पोलिसांनी 2 साक्षीदार तपासले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत।